मराठी भाषेला अभिजात मराठीचा दर्जा मिळालाय। असं असताना दुसरीकडे पुणे विद्यापीठातील मराठी भाषा भवनाची दुरावस्था झाली। या दुरावस्थेला विद्यापीठ प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलाय। एकीकडे केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला जातोय। साहित्य संमेलन दिल्लीत होत आहे, मात्र पुणे युनिव्हर्सिटी मधल्या मराठी भाषा भवनची मोठी दुरावस्था झाल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात येतोय। गेल्या 10 वर्षापासून हे सगळं काम चालू आहे। हे मराठी भाषा भवन आहे, याची अवस्था इतकी वाईट आहे की इथं चांगल्या सुविधा नाही, तिथं येण्यासाठी लोकांना हे भाषा भवन खुलं नसतं असा आरोप शिवसेनेकडून करण्यात येतोय। आपण जर पाहत असाल तर ही जी बिल्डिंग आहे ती बिल्डिंग सुरू आहे। 1600 कोटी रुपयाचं बजेट असणारं हे भाषा भवन दिल्लीतल्या अभिजात भाषेच्या दर्जाचा, दिल्लीतल्या अधिवेशनाच्या गप्पा मारणारं सरकार या सगळ्या गोष्टीकडे कसं दुर्लक्ष करू शकतो असा सगळा आरोप जो आहे तो शिवसेनेने केलेला आहे। मराठी भाषा भवनचं वाचनालय आहे, ज्या ठिकाणी पुस्तकं सुद्धा बांधून ठेवल्याचा आरोप शिवसैनिक करतायत आणि आज शिवसैनिकांनी या सगळ्यामध्ये जे वस्तुस्थिती आहे ती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। काही शिवसैनिक या भाषा भवन मध्ये आलेले आहेत आणि या पुस्तकावर बसलेली धूळ असेल, मराठी भाषेच्या संशोधनासाठी जे पुस्तकं वापरली जाणार आहेत त्याची अवस्था कशा पद्धतीने या सगळ्या युनिव्हर्सिटीच्या प्रशासनाने केलेली आहे। आणि हे जे बांधकाम आहे ते बांधकाम सुद्धा गेल्या 10 वर्षापासून चालू आहे। जे बांधकाम झाले ते सुद्धा पडते, कुठं कलर नाही, अशी सगळी अवस्था या ठिकाणी झाली असल्याचा आरोप जो आहे तो शिवसैनिक करतायत। आता तरी पुणे युनिव्हर्सिटी किंवा इथलं प्रशासन जे आहे ते याकडे गांभीर्याने पाहणार का हे पाहावं लागेल। मात्र आज शिवसैनिक आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।